Welcome students. This is our one step closer to understand the concept of entropy. For this, we have to understand spontaneity of a chemical reaction and what are the driving forces responsible for spontaneity of a chemical reaction. Let's start. Now, what is spontaneity? If a process takes place spontaneously, if a process has a tendency to occur spontaneously, then that tendency is called as spontaneity. Now, under the given set of conditions, pressure, temperature and volume, a chemical reaction proceeds spontaneously in a particular direction. Under the same conditions, in the opposite direction, the same reaction becomes non-spontaneous. प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम यांच्या ज्या काही कंडिशन्स दिलेल्या आहेत, अंडर दोज कंडिशन्स एखादी केमिकल रिएक्शन एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये म्हणजे फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड डिरेक्शन मध्ये स्पॉन्टेनियस आहे असं मानू. जर समजा एखादी रिएक्शन फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह असेल गिवन सेट ऑफ कंडिशन्स मध्ये, तर गिवन सेट ऑफ कंडिशन्स असताना बॅकवर्ड डिरेक्शन मध्ये तीच रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस असते. मी याचं उदाहरण देतो. देयर इज hydrogen and oxygen in the presence of an electric spark combine to form water. हायड्रोजन आणि ऑक्सिजन इलेक्ट्रिक स्पार्क असताना विद्युत ठिणगीचा वापर करून कंबाईन होतात आणि पाणी तयार होतं. This is a spontaneous process initiated by electric spark. Now, म्हणजे तुम्ही हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांशी कंबाईन होतील, एकदा फक्त एक इलेक्ट्रिक स्पार्क जनरेट करावा लागेल, नंतर ती रिएक्शन स्वतःहून स्पॉन्टेनियसली होईल. सुरुवातीला फक्त धक्का द्यायला लागेल. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तर ते आठवते का बघा. पण समजा इफ यू डिसाइड टू इलेक्ट्रोलाइज द वॉटर, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून पाणी तयार केलं, तुम्ही पुन्हा त्या पाण्याचं इलेक्ट्रोलिसिस करायचं ठरवलं, म्हणजे इफ यू डिसाइड टू डिकम्पोज वॉटर इन टू हायड्रोजन अँड ऑक्सिजन, हायड्रोजन ऑक्सिजन पासून पाणी बनवलं, स्पॉन्टेनियसली झालं, इनिशिएटेड बाय इलेक्ट्रिक स्पार्क. पण समजा मला त्या पाण्याचं पुन्हा इलेक्ट्रोलिसिस करायचं आहे आणि पुन्हा मला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळवायचे आहेत त्याच कंडिशन्स खाली, तर ती प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस आहे. तुम्हाला सातत्यानं इलेक्ट्रिसिटी पास करावी लागते तरच ती रिएक्शन होते. म्हणजे एक्सटर्नल एफर्ट इज कन्सिस्टंटली नीडेड. हायड्रोजन ऑक्सिजन कंबाईन होऊन पाणी तयार झालं इन द प्रेझेन्स ऑफ अन इनिशियल इलेक्ट्रिक स्पार्क, स्पॉन्टेनियस आहे. पण तयार झालेल्या पाण्यापासून पुन्हा आणि हायड्रोजन ऑक्सिजन पाहिजे असतील, सातत्यानं इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय लागतो. मग हायड्रोजन ऑक्सिजन कंबाईन होऊन वॉटर तयार होणं ही रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे. पण वॉटर पासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन तयार करायचे असेल तर तीच रिएक्शन अपोजिट डिरेक्शन मध्ये काय झाली, नॉन स्पॉन्टेनियस झाली. मग आता मुद्दा हा आहे, एक निश्चितच एक ड्रायव्हिंग फोर्स आहे जो काय करतोय, एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये रिएक्शनला स्पॉन्टेनियस ठेवतोय, पण अपोजिट डिरेक्शन मध्ये मात्र नॉन स्पॉन्टेनियस करतोय. मग दॅट फोर्स which is responsible for spontaneity of a reaction is called the driving force. एका विशिष्ट दिशेमध्ये रिएक्शनला उत्स्फूर्तपणे घडवून आणणारा फोर्स म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स. आता हा ड्रायव्हिंग फोर्स कोण आहे ज्याच्यामुळं रिएक्शन एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये स्पॉन्टेनियस आहे,
which is the driving force responsible for spontaneity of a reaction in a particular direction, हा शोध घेणं म्हणजे आजचं लेक्चर आहे. असे कोणते फॅक्टर्स आहेत जे केमिकल रिॲक्शनला एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये स्पॉन्टेनियस बनवतात, त्या फोर्सेसचा शोध घेणं, दॅट्स द लेक्चर. ओके, हा आजच्या लेक्चरचा हेतू आहे. लेट स्टार्ट. आता पहिला डेल्टा एच, एन्थॅल्पी चेंज. मग तिथे वरती टायटल काय लिहिलंय बघा मी, डेल्टा एच ॲज द क्रायटेरिया ऑफ स्पॉन्टेनिटी. एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियसली उत्स्फूर्तपणे होण्यासाठी डेल्टा एच हा एक क्रायटेरिया असू शकतो. डेल्टा एच हा डिसाइडिंग फॅक्टर असू शकतो रिॲक्शनचा स्पॉन्टेनियस. पण पुढे एक वाक्य, इज इट दी ओनली क्रायटेरिया ऑफ स्पॉन्टेनिटी. उत्स्फूर्तपणे रिॲक्शन घडवून आणण्यासाठी डेल्टा एच हा एकमेवच डिसाइडिंग फॅक्टर आहे का, हा एकमेवच ड्रायव्हिंग फोर्स आहे का? लेट्स अंडरस्टँड दिस. आता मी हे आत्ता तुम्हाला जे सांगतोय त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की डेल्टा एच हा एकमेव फॅक्टर आहे, हा एकमेव क्रायटेरिया आहे ज्याच्यामुळे रिॲक्शन स्पॉन्टेनियसली होईल किंवा नाही हे ठरेल. पण नंतर मी अशी एक्झाम्पल्स देईन ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता आपण जे बोलणार आहे ते कॉन्ट्रॅडिक्ट होईल. लेट्स स्टार्ट. ॲज वी ऑल नो, every system has a natural tendency to acquire the most stable state. कर्सरकडे लक्ष देत जावा. प्रत्येक सिस्टीमकडे एक नैसर्गिक वृत्ती आहे, नॅचरल टेंडेन्सी आहे. कसली? टू अक्वायर द मोस्ट स्टेबल स्टेट. आता मोस्ट स्टेबल म्हणजे काय? द स्टेट ऑफ मिनिमम एनर्जी, और वी कॅन से द स्टेट ऑफ मिनिमम एन्थॅल्पी. कमीत कमी एनर्जी, जास्तीत जास्त स्टॅबिलिटी. वर्गामध्ये मी 11वी पासून हे 50 वेळा तरी सांगितलं असेल. मग प्रत्येक सिस्टीमकडे एक नॅचरल टेंडेन्सी असते, हा शब्द महत्वाचा. एव्हरी सिस्टीम हॅज अ नॅचरल टेंडेन्सी टू अक्वायर मोस्ट स्टेबल स्टेट, दॅट इज द स्टेट ऑफ मिनिमम एनर्जी. आता एनर्जी कमी पाहिजे तर आपल्या डोक्यामध्ये पहिली येते एक्झोथर्मिक रिॲक्शन. बिकॉज what is meant by an exothermic reaction? It is a reaction during which heat energy is liberated out. Heat energy evolves out. Exothermic reaction वो reaction है जो होते हुए heat energy बाहर निकल जाएगी. It is a reaction which involves evolution of heat. आता इथे एक example दिले मी. Hydrogen gas combines with oxygen gas to form H2O liquid. आता याचा डेल्टा एच कसा कॅल्क्युलेट करायचा रिॲक्शनचा? सम ऑफ एन्थॅल्पी, आपलं डेल्टा एच कॅल्क्युलेट करायचा. बॉन्ड एन्थॅल्पीचा भाग विसरा, हे वेगळा आहे. एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट्स. एन्थॅल्पी हे स्टेट फंक्शन आहे ना. मग कोणत्याही स्टेट फंक्शन मधला चेंज कसा कॅल्क्युलेट करायचा? कोणत्याही स्टेट फंक्शन मधला चेंज कसा कॅल्क्युलेट करायचा? व्हॅल्यू ऑफ स्टेट फंक्शन इन द फायनल स्टेट मायनस व्हॅल्यू ऑफ स्टेट फंक्शन इन द इनिशियल स्टेट. आता इन दिस रिॲक्शन, कर्सरकडे बघा, इन दिस रिॲक्शन हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस रिप्रेझेंट रिॲक्टंट्स, दॅट मीन्स इनिशियल स्टेट, अँड H2O लिक्विड रिप्रेझेंट प्रॉडक्ट्स, दॅट इज फायनल स्टेट. मग मला जर या रिॲक्शनचा, पहिल्या रिॲक्शनचा डेल्टा एच कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला फायनल स्टेटच्या म्हणजे H2Oच्या एन्थॅल्पीमधून H2 आणि हाफ O2 ची एन्थॅल्पी मायनस करायला पाहिजे. एन्थॅल्पी ऑफ फायनल स्टेट मायनस एन्थॅल्पी ऑफ इनिशियल स्टेट. आता ही निगेटिव्ह आली. आता जर एन्थॅल्पी ऑफ H2O मायनस एन्थॅल्पीज ऑफ दीज टू इज निगेटिव्ह, तर त्याचा अर्थ असा आहे की H2O ची एन्थॅल्पी कमी आहे आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या एन्थॅल्पीची सम जास्त आहे. म्हणून तर H2Oच्या एन्थॅल्पीमधनं हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या एन्थॅल्पीचा हाफ मायनस केला तर डेल्टा एच निगेटिव्ह येते. मग डेल्टा एच निगेटिव्ह येते याचा अर्थ काय? तर एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट इज लेस दॅन द एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट्स. रिॲक्टंट्सच्या एन्थॅल्पीपेक्षा प्रॉडक्टची एन्थॅल्पी कमी आहे. मग आता रिॲक्टंट कडून प्रॉडक्ट कडे जाताना एन्थॅल्पी कमी होते कारण एनर्जी बाहेर जाते. मग आता जर एनर्जी बाहेर जात असेल तर हा H2O कमी एनर्जीचा आहे ना, कमी एन्थॅल्पीचा आहे ना, म्हणजे हा स्टेबल आहे.
मग तुम्हाला विचारलं हे रिॲक्शन का होते बाबा स्पॉन्टेनियसली या फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये, सांगायचं डेल्टा एच निगेटिव्ह आहे. होय की नाही. रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे बरं का. कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन विथ ऑक्सिजन टू फॉर्म H2 इज अ स्पॉन्टेनियस रिॲक्शन. का सांगायचं बाबा डेल्टा एच निगेटिव्ह आहे. पुढची रिॲक्शन हायड्रोजन गॅस combines with chlorine gas to form hydrogen chloride gas. Hydrogen gas combines with chlorine gas to form hydrogen chloride gas. याचा पण डेल्टा एच निगेटिव्ह आहे. कसा कॅल्क्युलेट करतात डेल्टा एच? ओके, सांगितलं तर एन्थॅल्पी एच इज अ स्टेट फंक्शन. कोणत्याही स्टेट फंक्शन मधला चेंज कसा कॅल्क्युलेट करतात? हाऊ इज इट कॅल्क्युलेटेड? एन्थॅल्पी ऑफ फायनल स्टेट म्हणजे एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट्स मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट्स म्हणजे इथं H2 आणि Cl2. या रिॲक्शन मध्ये H2 Cl2 आर रिॲक्टंट्स, दे रिप्रेझेंट द इनिशियल स्टेट अँड HCl इज द प्रॉडक्ट विच रिप्रेझेंट्स द फायनल स्टेट. मग एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट्स आणि एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट्स यांच्यातला डिफरन्स जो आहे तो निगेटिव्ह आला आहे. आता ज्या अर्थी तो निगेटिव्ह आला आहे त्या अर्थी एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट म्हणजे फायनल स्टेटची एन्थॅल्पी कमी आहे, मायनस इनिशियल स्टेटची एन्थॅल्पी जास्त आहे. मायनस आन्सर केव्हा येतं? कमी मधून जास्त वजा केलं तर. मग एन्थॅल्पी ऑफ HCl इंटू 2 मायनस एन्थॅल्पी ऑफ H2 मायनस एन्थॅल्पी ऑफ Cl2 हे जर निगेटिव्ह येत असेल तर ऑब्व्हियसली ही व्हॅल्यू या HClची एन्थॅल्पी कमी असणार आणि याची एन्थॅल्पी. मग ही रिॲक्शन स्पॉन्टेनियसली का होते? लगेच सांगायचं डेल्टा एच निगेटिव्ह आहे, त्यामुळं रिॲक्टंट्सकडनं प्रॉडक्ट्सकडे जाताना एनर्जी कमी होते, एन्थॅल्पी कमी होते आणि एन्थॅल्पी कमी होते म्हणजे स्टॅबिलिटी जास्त आहे. आणि रिॲक्शन कशासाठी होतात? स्टॅबिलिटीसाठी होतात. आपण सांगू एक्झोथर्मिक रिॲक्शनच्या बाबतीत बिंदास सांगायचं. काय सांगायचं? काय नाही. when we are moving from reactants to products, enthalpy is decreasing, energy is given out, energy कमी होत जाते, stability वाढत जाते, म्हणून ती रिॲक्शन स्पॉन्टेनियसली होते. मग all those reactions with delta H having negative value, विचारलं तुम्हाला या सगळ्या रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहेत तर त्या काय तर सांगायचं त्यांचं डेल्टा एच निगेटिव्ह आहे. while moving from reactants to products, enthalpy decreases आणि एन्थॅल्पी डिक्रीज होते त्यामुळे स्टॅबिलिटी वाढते. या प्रत्येकाचं कारण आपण असं हे सांगू शकतो. मग आता आपल्याला वाटायला लागलं की एखादी केमिकल रिॲक्शन समजा एक्झोथर्मिक आहे आणि विचारलं ती रिॲक्शन स्पॉन्टेनियसली का होते तर आपण लगेच सांगू शकतो डेल्टा एच इज निगेटिव्ह, दॅट्स व्हाय इट हॅपन्स. मग आपल्याला आता वाटायला लागलं व्हेन डेल्टा एच ऑफ अ केमिकल रिॲक्शन इज निगेटिव्ह द रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. असं वाटायला लागलं आपल्याला चक्क. आता हे बरोबर आहे का? लेट्स सी दिस. ओके, म्हणून लिहिलंय स्टार्टच बघा. म्हणजे मागच्या स्लाइड वरती जे आपल्याला वाटलं when delta H is negative the reaction is spontaneous, या वाक्याला छेद देणारा पुढचा कन्सेप्ट आहे. काय लिहिले बघा, निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच इज नॉट दी ओनली क्रायटेरिया ऑफ स्पॉन्टेनिटी. ओके, व्हॉट इज मेन बाय एन एंडोथर्मिक रिॲक्शन? मला सांगा, व्हॉट इज एन एंडोथर्मिक रिॲक्शन? इट इज अ रिॲक्शन विच प्रोसीड्स बाय ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट एनर्जी. जी रिॲक्शन होताना एनर्जी ऍब्सॉर्ब होते ती एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. मग आता रिॲक्टंट्स कडून प्रॉडक्ट्स कडे जाताना एनर्जी ऍब्सॉर्ब होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल वॉच इट हियर. Calcium carbonate solid is excessively heated to form calcium oxide solid and CO2 gas. CaCO3 solid is the reactant. CaO and CO2 are the products. Reactant आहे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला products आहे. आता पुन्हा सांगतो, delta H enthalpy change. How can we calculate it? Enthalpy is a state function. Then how can we calculate enthalpy change? एन्थॅल्पी ऑफ फायनल स्टेट मायनस एन्थॅल्पी ऑफ इनिशियल स्टेट. कोणत्याही केमिकल रिॲक्शन मध्ये इन एनी केमिकल रिॲक्शन इनिशियल स्टेट म्हणजे कोण? रिॲक्टंट्स. फायनल स्टेट म्हणजे कोण? प्रॉडक्ट्स. आता कॅल्शियम कार्बोनेटला हिट दिल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतात. इन दिस रिॲक्शन कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड आर प्रॉडक्ट्स अँड दे रिप्रेझेंट व्हॉट? फायनल स्टेट. And calcium carbonate is the reactant and that's why it is representing the initial state. मग आता मला कॅल्शियम ऑक्साईडची एन्थॅल्पी प्लस कार्बन डायऑक्साईडची एन्थॅल्पी यामधून कॅल्शियम कार्बोनेटची एन्थॅल्पी मायनस करायला पाहिजे. म्हणजे एन्थॅल्पी ऑफ कॅल्शियम ऑक्साईड प्रॉडक्ट प्लस एन्थॅल्पी ऑफ कार्बन डायऑक्साईड प्रॉडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ कॅल्शियम कार्बोनेट रिॲक्टंट.
फायनल स्टेटच्या एन्थॅल्पीमध्ये म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड येणार आणि इनिशियल स्टेटच्या एन्थॅल्पीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट येणार. आणि हा डिफरन्स घेतल्यानंतर म्हणजे प्रॉडक्ट्सच्या टोटल एन्थॅल्पीमधून रिॲक्टंटची टोटल एन्थॅल्पी मायनस केल्यानंतर डेल्टा एच पॉझिटिव्ह आलाय. ओके, डेल्टा एच पॉझिटिव्ह आला आहे आणि तरीही ही रिॲक्शन पॉझिटिव्ह आहे. मग आता बाळांनो, डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे असं म्हणणं कितपत बरोबर आहे? होय की नाही? डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते, पण डेल्टा एच निगेटिव्हच असेल तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. हेच चुकीचं आहे, कारण मी तर काही रिॲक्शन दाखवल्यात बघा. In this reaction, delta H is positive. Still, the reaction is spontaneous. Mercuric oxide decomposes to form mercury and half oxygen, half mole of oxygen. Delta H positive आहे. ही रिॲक्शन पण स्पॉन्टेनियस आहे. अमोनियम क्लोराईड सॉलिड dissolved in water to form ammonium ion and chloride ion. अमोनियम क्लोराईडचं सोल्युशन बनवलं आहे, ॲक्वियस सोल्युशन. ही रिॲक्शन जी आहे त्याचा पण डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे. आणि डेल्टा एच पॉझिटिव्ह असताना पण रिॲक्शन स्पॉन्टेनियस होते. मग आपण मागच्या कन्सेप्टमध्ये काय म्हणत होतो, मागच्या स्लाइडमध्ये रिॲक्शनचा डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. मी हे वाक्य कसं बोलीन माहिती आहे काय? when delta H of a reaction is negative, just like here, the reaction is spontaneous. But that doesn't mean reaction with delta H positive, reactions with positive value of delta H are non-spontaneous. हा त्याचा अर्थ नाही होत. मागच्या स्लाइडवरून आपल्याला असं वाटतं की डेल्टा एच निगेटिव्ह आहे म्हणून रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. मग तुम्ही म्हणून मनातल्या मनात विचार पण केला असेल, मग डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस, कारण आपण रिॲक्टंटकडनं प्रॉडक्ट जाताना एन्थॅल्पी कमी होते आहे, एनर्जी कमी होते आहे. मग प्रॉडक्टची एन्थॅल्पी, प्रॉडक्टची एनर्जी कमी, मग प्रॉडक्ट जास्त स्टेबल असेल म्हणून रिॲक्शन स्पॉन्टेनियसली होत असेल. ओके, मग आपण कॉन्क्लुजन काढलं लगेच की डेल्टा एच निगेटिव्ह असेल, रिॲक्शन स्पॉन्टेनियस. मग आपण पुढचा विचार पण, मग आपण लॉजिकल माणसं आहे ना, वी आर लॉजिकल पर्सन्स. आपल्याला सवय लॉजिकनं विचार करायची, प्रत्येक वेळेला लॉजिक वापरायचं, कितीही फालतू असू दे. व्हेन डेल्टा, मग आपलं लॉजिक आहे, व्हेन डेल्टा एच इज निगेटिव्ह द रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. मग आपण कॉन्क्लुजन लगेच काढायचं काय? व्हेन डेल्टा एच इज पॉझिटिव्ह द रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. गणला कसं गणला? ऑल दीज थ्री रिॲक्शन्स आर हॅव्हिंग देअर डेल्टा एच व्हॅल्यूज पॉझिटिव्ह अँड स्टिल दीज रिॲक्शन्स आर स्पॉन्टेनियस. याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच हा एकमेव रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवण्याचा क्रायटेरिया नाहीये. तो आहे, पण डेल्टा एच हा रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवण्याचा क्रायटेरिया आहे, पण डेल्टा एच ची व्हॅल्यू हाच रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवण्याचा एकमेव क्रायटेरिया आहे. गडबड आहे. मी पुन्हा सांगतो, when we look these three reactions and many such reactions having delta H value negative and the reactions are spontaneous, we conclude when the reaction has delta H value negative, the reactions are spontaneous. आणि याचा अर्थ आपण असाही लावतो, आपल्याला असं वाटतं ना डेल्टा एच निगेटिव्ह आहे, रिॲक्टंट कडून प्रॉडक्ट करताना एनर्जी कमी, एन्थॅल्पी कमी, एनर्जी कमी होते, प्रॉडक्टची एन्थॅल्पी कमी आहे, मग प्रॉडक्ट जास्त स्टेबल असेल आपल्याला वाटतं, मग स्टॅबिलिटीसाठी होतं. मग आपल्याला वाटायला लागतं की बाबा डेल्टा एच निगेटिव्ह, रिॲक्शन स्पॉन्टेनियस. मग आपण म्हणतो लगेच मग डेल्टा एच पॉझिटिव्ह, रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस. पुढचा मागचा काही विचार न करता ओके, एक्स वाईट आहे मग त्याचा भाऊ पण वाईट असणार. लॉजिक आपलं असं नसतंय प्रत्येक वेळेला. रावण खराब होता, विभीषण चांगला होता की नाही? लॉजिक वापरा की तिथं. रावण खराब, विभीषण पण बाद. रॉन्ग नंबर, ऐसा बोला नहीं जाता भाई लोग. When delta H is negative, the reaction is spontaneous. That doesn't mean when delta H is positive, the reaction is non-spontaneous. Delta H positive असताना पण रिॲक्शन स्पॉन्टेनियस असू शकतात. इथं एक्झाम्पल आहे, अमोनियम क्लोराइड dissolves in water, delta H is positive, the reaction is spontaneous. डिझोल्युशन ऑफ NH4Cl स्पॉन्टेनियसली होते. व्हायला नाही पाहिजे होतं तुमच्या लॉजिक नुसार. कॅल्शियम कार्बोनेट when heated gives calcium oxide and carbon dioxide, delta H पॉझिटिव्ह आहे, तरीही रिॲक्शन स्पॉन्टेनियसली होते. डिकम्पोजिशन ऑफ मर्क्युरिक ऑक्साईड टू फॉर्म मर्क्युरी अँड हाफ मोल ऑफ ऑक्सिजन, डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे, तरी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. सांगायचं काय आहे मला? डेल्टा एच निगेटिव्ह असेल
तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस असू शकते. पण याचा अर्थ असा नव्हे की डेल्टा एच पॉझिटिव्ह असेल तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस असणार नाही. काही रिॲक्शन डेल्टा एच पॉझिटिव्ह असताना पण स्पॉन्टेनियस असतात. समजते का बघा निश्चित. इथे एक रिॲक्शन दिले मी आणि एक मुद्दा दिलाय मी इथं. समजा एक रिॲक्शन आहे आणि ती एक्झोथर्मिक आहे. मी याच्याबद्दल बोलत नाही. आता एक एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे समजा आणि त्या एक्झोथर्मिक वी कॅरीड आउट दॅट एक्झोथर्मिक रिॲक्शन इज अ क्लोज कंटेनर आणि त्यामुळे ती रिॲक्शन रिव्हर्सिबल झाली. काय झाली ती रिॲक्शन? रिव्हर्सिबल झाली. आता जी रिॲक्शन आपण इक्विलिब्रियम शिकलोय बाळांनो, इफ अ रिॲक्शन बिकम्स रिव्हर्सिबल व्हेन कॅरीड आउट इन अ क्लोज्ड वेसल, तर फॉरवर्ड रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शन दोन्हीही इक्विलिब्रियमच्या दिशेने स्पॉन्टेनियसली होणार की नाही? आता इथं बघा ना, H2 combines with I2 to form HI. HI decomposes to form hydrogen and iodine. फॉरवर्ड रिॲक्शन पण होतीये, बॅकवर्ड रिॲक्शन पण होतीये. फॉरवर्ड रिॲक्शन किती वेळ स्पॉन्टेनियसली होते? जोपर्यंत इक्विलिब्रियम मिळत नाही. HI चं डिकम्पोजिशन बॅकवर्ड रिॲक्शन किती वेळ स्पॉन्टेनियसली होते? जोपर्यंत त्याला काय मिळत नाही. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन पण स्पॉन्टेनियसली होते, बॅकवर्ड रिॲक्शन पण स्पॉन्टेनियसली होते, जोपर्यंत स्टेट ऑफ इक्विलिब्रियम मिळत नाही. आता समजा फॉरवर्ड रिॲक्शन एक्झो असेल तर बॅकवर्ड रिॲक्शन एंडो असणार आणि एंडो असूनही ती इक्विलिब्रियम होईस तोपर्यंत काय आहे? स्पॉन्टेनियसली आहे. मग काय सांगायचं लक्षात घ्या. व्हॉट डू आय वॉन्ट टू से, डेल्टा एच निगेटिव्ह रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते, पण याचा अर्थ डेल्टा एच पॉझिटिव्ह असेल तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस नसते हे म्हणणं चुकीचं आहे. H2 कंबाईन्स विथ I2 टू फॉर्म HI. समजा ही रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये, याचा डेल्टा एच निगेटिव्ह आहे, स्पॉन्टेनियसली होते. HI डिकम्पोजेस टू फॉर्म H2 and I2 बॅकवर्ड रिॲक्शन. जर फॉरवर्ड रिॲक्शनचा डेल्टा एच निगेटिव्ह आहे तर बॅकवर्ड रिॲक्शनचा डेल्टा एच पॉझिटिव्ह असणार. पण या दोन्ही रिॲक्शन इक्विलिब्रियम पर्यंत स्पॉन्टेनियसली होतात की नाही? म्हणजे डेल्टा एच निगेटिव्ह वाली पण फॉरवर्ड रिॲक्शन आणि डेल्टा एच पॉझिटिव्ह वाली पण बॅकवर्ड रिॲक्शन, दोन्ही रिॲक्शन एकीचा डेल्टा एच फॉरवर्ड रिॲक्शनचा डेल्टा एच, कर्सरकडे बघा, एकीचा फॉरवर्ड रिॲक्शनचा डेल्टा एच निगेटिव्ह आहे, स्पॉन्टेनियसली झाली अप टू इक्विलिब्रियम. बॅकवर्ड रिॲक्शनचा डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे तरीही ती इक्विलिब्रियम पर्यंत काय झाली? स्पॉन्टेनियसली झाली. मग आता इज द डेल्टा एच विथ निगेटिव्ह व्हॅल्यू the only criteria, the only deciding factor to decide spontaneity of a chemical reaction? एखाद्या केमिकल रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवण्यासाठी डेल्टा एच निगेटिव्ह असणं हा एकमेव क्रायटेरिया, हा एकमेव डिसाइडिंग फॅक्टर आहे का? विचार करा, आहे की नाही बघूया. आता एवढ्या चर्चेवरून एवढं तरी कळायला पाहिजे की डेल्टा एच निगेटिव्ह असताना रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे इथं, आणि इथं डेल्टा एच पॉझिटिव्ह असताना पण आहे. मग काय म्हणायचं नेमकं? आपण असं म्हणूया की येस, डेल्टा एच हा डिसाइडिंग फॅक्टर आहे, पण प्रत्येक वेळेला तोच डिसाइडिंग फॅक्टर असेल असं नाही. कारण डेल्टा एच हा एकमेव फॅक्टर असता तर या रिॲक्शन स्पॉन्टेनियस झाल्या असतात आणि या रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस झाल्या असत्या. पण या रिॲक्शन काय आहेत? डेल्टा एच पॉझिटिव्ह असताना पण स्पॉन्टेनियस आहेत. ओके, म्हणजे डेल्टा एच हा एकमेव ड्रायव्हिंग फोर्स नाही आहे, हा एकमेव क्रायटेरिया नाही आहे. काय ठरवायचा? स्पॉन्टेनिटी ऑफ अ केमिकल रिॲक्शन ठरवायचा. आता इथं मी काही एक्झाम्पल दिले. देर इज अ बल्ब कंटेनिंग गॅस A, देर इज अनदर बल्ब कंटेनिंग गॅस B. Gas A is confined in the left hand side bulb, okay, and gas B is confined त्यांना कोंडून ठेवलेला आहे in right hand side glass, and there is a tap which doesn't allow diffusion of gas A into gas B or diffusion of gas B into gas A. हा टॅप ठेवलाय C नावाचा, त्यामुळे गॅस A गॅस B मध्ये किंवा गॅस B गॅस A मध्ये डिफ्यूज होऊ शकत नाहीये. आता गॅस ए ला या बल्बच्या आत जे काही करायचं ते करायचंय. काय गोंधळ घालायचं घाल, पण तुला मर्यादा येते, थोडीफार डिसिप्लिन आहे. आपण घरात म्हणत नाही का, आई वडील म्हणतात बा तुला जे घरात जसं कसं वागायचं तसं वाग,
बाहेर गेल्यानंतर मात्र जरा व्यवस्थित वाग बाबा. थोडीफार डिसिप्लिन, थोडीफार ऑर्डर आहे इथं. तसंच गॅस बिल सांगितलंय, या बल्बमध्ये असणं, या कंटेनरमध्ये असणं, तोपर्यंत त्यानुसार मर्यादेत राहा, हाणीन नाही तर, असं सांगितलं. पण जेव्हा हा टॅप ओपन केला जातोय, एवढं सांगूनही काही कार्टी बाहेर गेल्यानंतर बोंब करतातच. सांगितलेलं असते दुसऱ्यांच्या घरात गेल्यानंतर रिमोटला हात लावायचा नाही, टी व्ही सुरू करायचा नाही, सांगितलेलं असते की नाही. पण कार्ट जेव्हा दुसऱ्याच्या घरी जाते, पटकन रिमोटला हात लावते, टी व्ही सुरू करतेच. तसा टॅप ओपन केला की गॅस ए, गॅस बी मध्ये, गॅस बी, गॅस ए मध्ये डिफ्यूज व्हायला सुरुवात. डिसऑर्डर आलीच, रँडमनेस वाढलाच. कारण सांगितलंय आता याला इकडे जायला परवानगी आहे, याला इकडे जायला परवानगी आहे, टॅप ओपन केलाय, फिरतात इकडे तिकडं. मग विस्कळीतपणा वाढतो, रँडमनेस वाढतो. आणि यासाठी काही करायला लागत नाही आपल्याला. सांग, गॅस एला फुंकर मारल्यावर तो गॅस बी मध्ये, गॅस बीला फुंकर मारल्यानंतर तो गॅस ए मध्ये गेला, असं नाही. फक्त टॅप ओपन करायचा, बास, गॅस ए आपोआप बी मध्ये, गॅस बी आपोआप ए मध्ये मिक्स होतील, डिफ्युजन आरामात होईल. मग इथं थोडं रिस्ट्रिक्शन होतं. एला सांगितलं तर इथंच राहायचं, कर्सरकडे बघायचं, बिल सांगितलं तर इथंच राहायचं. मग मात्र टॅप ओपन केल्यानंतर कुणीकडे जायला लागलं. इथं बघा डॉट्सवर कळतं, इथं फक्त गॅस ए दिसतो, इथं फक्त. आता इकडं बघा, गॅस ए इकडं आलाय, गॅस बी इकडं आलाय, सगळेजण सगळीकडे, कोणीही कुठेही आहे. मग आता इथं रँडमनेस लेफ्ट हँड साईडला टॅप बंद असताना विस्कळीतपणा कमी आहे, पण उजव्या बाजूला टॅप ओपन केला, रँडमनेस वाढला. आणि हे मिसळणं जे आहे गॅसचं एकमेकांमध्ये, ते स्पॉन्टेनियसली झालं. ओके, रँडमनेस कमी आहे लेफ्ट हँड साईडला, ऐकताय ना बाळांनो, आणि राईट हँड साईडला रँडमनेस जास्त आहे. आणि हे दोन्ही गॅसेस एकमेकांमध्ये स्पॉन्टेनियसली मिक्स झाले, काय करायला लागलं नाही. आपण आता असं म्हणूया काय म्हणूया, जर रँडमनेस वाढत असेल तर प्रोसेस स्पॉन्टेनियसली होते. आत्ता तरी दिसते बघा, टॅप ओपन केला, गॅस एकमेकांमध्ये मिक्स झाले, काहीही करायला लागले, स्पॉन्टेनियसली मिक्स झाले. का बरं स्पॉन्टेनियसली मिक्स झाले? का बरं? रँडमनेस वाढतोय ना, रँडमनेस वाढतोय, विस्कळीतपणा वाढतोय, वाटेल तसं वागायला मिळतंय. हां, पुढे जाऊया आपण. आईस. आता माझ्या मते आईस सॉलिड स्टेटमध्ये आहे, होय की नाही? बर्फ कुठल्या स्टेटमध्ये असतोय? सॉलिड स्टेटमध्ये असतो. हातात घ्या, थोड्या वेळानं विरघळतोय, आपोआप मेल्ट होतोय पाण्यामध्ये स्पॉन्टेनियसली. आता मला सांगा, मेल्टिंग ऑफ आईस ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे की नाही? सांगा मला. बर्फाचं पाणी होणं ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे. बिकॉज द आईस ॲब्सॉर्ब्स हीट फ्रॉम द सराउंडिंग. आईस काय करतो? सराउंडिंगमधनं हीट ॲब्सॉर्ब करतो आणि मग वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. मग आता मला सांगा, वेन आईस कन्वर्ट्स इन टू वॉटर, हीट इज ॲब्सॉर्ब, एंडोथर्मिक आहे. पण स्पॉन्टेनियसली मेल्ट होते की नाही? बघा, बर्फाला ठेवून बघा हातात, फक्त बर्फ घ्या, हातात ठेवा, स्पॉन्टेनियसली मिक्स होतं, काय करायला लागत नाही तुम्हाला. हीट ॲब्सॉर्ब करते बॉडीतनं, सराउंडिंग मधनं, आपोआप होतोय मेल्ट. मग एंडोथर्मिक डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे, तरी ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. सांगू का, सॉलिड स्टेट आईस, पार्टिकल्स आर हेल्ड टू इच अदर, शिस्त आहे. पण बर्फाचं जेव्हा पाणी होते, पाण्याला पसरायला मिळते इकडे तिकडे. आता तुम्ही नाही का घरामध्ये, समजा आई बाबा आहेत, काका आहेत, घरातली मोठी माणसं आहेत, वाटेल तसं पसरताय काय स्वतःला सोफ्यावर? शिस्तबद्ध बसलेलं असतं. पण जरा आई वडील बाहेर गेले की लगेच पसरले. तसंच आहे आईस, सॉलिड स्टेट, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर हेल्ड टू इच अदर बाय फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ऑर्डरली अरेंजमेंट असते. हीट मिळाली, कन्व्हर्जन वॉटरमध्ये, जर वॉटरला पसरायला आवडते, मग आईस रिप्रेझेंट्स ऑर्डरली अरेंजमेंट, वॉटर रिप्रेझेंट्स डिसऑर्डर अरेंजमेंट. आता मला सांगा, आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं, आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं, एंडोथर्मिक आहे, तरीही स्पॉन्टेनियसली आईस मिक्स झाला. का? कारण आईस या मिनिमम रँडमनेस असलेल्या स्टेटकडून वॉटरकडं थोडी जास्त रँडमनेस असलेल्या स्टेटकडे जायला मिळते. म्हणजे प्रोसेस त्या डिरेक्शनमध्ये स्पॉन्टेनियसली होते ज्या डिरेक्शनमध्ये रँडमनेस, विस्कळीतपणा वाढतो. आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये का झालं? डेल्टा एच पॉझिटिव्ह असता नाही, कारण आईसमध्ये पार्टिकल्स आर हेल्ड टू इच अदर, ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे पार्टिकल्सची. पण पाण्यामध्ये मॉलिक्युल्सना पसरायला मिळते, थोडा विस्कळीतपणानं वागायला मिळते. आपल्याला आजी आजोबांकडे जायला का आवडते? समजा तुमचे पालक तुम्ही पुण्यात आहे, दर सुट्टीला आजी आजोबांकडे जायला का मिळते? अरे वागायला मिळते वाटेल तसं.
आजी आजोबा लाड करतात, निवांत वागायला मिळते, होय की नाही? तसंच आहे. मग मिनिमम रँडमनेस कडून मोर रँडमनेस कडे जी प्रोसेस जाते ती स्पॉन्टेनियसली होते. मग आता मेल्टिंग ऑफ आईस एंडोथर्मिक असूनही स्पॉन्टेनियसली का झाली? कारण रँडमनेस काय होतोय, वाढतोय. एव्हॅपोरेशन ऑफ वॉटर हे पण स्पॉन्टेनियसली होते. वॉटरच पाहिजे. समजा तुम्हाला वॉटर थोडंसं अवघड वाटत असेल, केरोसिन घ्या, एक बशी घ्या, त्या बशीमध्ये केरोसिन टाका, काही वेळानंतर केरोसिन गायब झालेले असते. कसं जाते? जो काही लिक्विड आहे तो काय करतो, सराउंडिंग मधनं हीट ऍब्सॉर्ब करतो स्वतःहून आणि गॅशियस स्टेटमध्ये जातो, होय की नाही? एव्हॅपोरेशन होतं त्याचं. आता एंडोथर्मिक आहे ना, वेन यू कन्वर्ट अ लिक्विड इन टू अ गॅस, तुम्ही जेव्हा लिक्विडला गॅसमध्ये कन्वर्ट करताय तेव्हा हीट ऍब्सॉर्ब करताय प्रोसेस. मग तरी का होतीये? डेल्टा एच पॉझिटिव्ह असताना पण का होतीये? कारण लिक्विड स्टेट पेक्षाही गॅशियस स्टेटमध्ये मोर रँडम आहे. लिक्विड स्टेट पेक्षाही गॅशियस स्टेट जास्त रँडम आहे. म्हणजे सॉलिड कडनं लिक्विडकडे का जाणार? कारण रँडमनेस वाढतोय. लिक्विड कडून गॅसकडे का जाणार? कारण रँडमनेस आणखी वाढतोय. सॉलिड कडून लिक्विडकडे जाताना प्रोसेस एंडोथर्मिक आहे तरीही स्पॉन्टेनियसली होतीये कारण रँडमनेस वाढवायला मिळतोय. लिक्विड कडून गॅसकडे का जायचं? एंडोथर्मिक आहे, डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे, तरीही गॅसियस स्टेटमध्ये जातोय कारण रँडमनेस वाढतोय. म्हणजे अशी कोणतीही प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये रँडमनेस वाढवून मिळतोय ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते, जरी डेल्टा एच पॉझिटिव्ह असला तरी. कळलं का बघा? निश्चित समजलं? मग सॉलिड स्टेट ऑफ मिनिमम रँडमनेस, लिक्विड स्टेट मोर रँडमनेस, गॅसियस स्टेट मोस्ट रँडम स्टेट. रँडमचा अर्थ विस्कळीतपणा. म्हणजे काय माहिती आहे यार, रँडमनेस विस्कळीतपणा सांगतो की 2 मिनिटात. वर्गात शिक्षक नसताना तुम्ही कसं वागता ते कळलं का बघा? निश्चित. आता स्प्रेडिंग ऑफ इंक इन वॉटर. इंकचा एक ड्रॉप घ्या, पाण्यात टाका, थोड्याच वेळात सगळं पाणी निळ होऊन जाते. अर्थात शाई निळी असेल तर. काळं होऊन जाईल जर शाई काळी असेल तर. आता ह्याच्यात काय ना अवघड काय आहे? निळी शाई टाकून पाणी काळं होईल का कधी? मग असं का होतं? पहिल्यांदा इंकचे जे पार्टिकल्स होते त्याला ड्रॉपमध्येच, त्याचा ड्रॉप होता ना, इट वॉज जस्ट अ ड्रॉप. मग त्या मॉलिक्युल्सना त्या ड्रॉपमध्येच राहायला लागत होतो. पण जेव्हा तो ड्रॉप आपण वॉटरमध्ये ऍड करतो त्या ड्रॉप मधल्या मॉलिक्युल्सना पसरायला वाव भरपूर आहे. एक तुम्हाला उदाहरण देऊ. समजा तुम्हाला 1 BHK फ्लॅटमध्ये राहायची सवय आहे. 10 वर्ष, समजा तुम्ही 10-15 वर्ष 1 BHK फ्लॅटमध्ये राहिला, 500 स्क्वेअर फूटमध्ये. मग आई सांगते पुस्तकं व्यवस्थित ठेव, जागच्या जागी, भांडी व्यवस्थित लावायची, शिस्तबद्ध राहता कारण जागा कमी असते. पण जर बंगला बांधला की बघा काय होते, मेंटेन करायला अवघड जायला लागते, पुस्तकं पसरायला लागतात कारण स्पेस जास्त मिळते. कळते का बघा? जेव्हा देयर वॉज जस्ट अ ड्रॉप ऑफ इंक, particles of ink were confined in the drop. When you add that drop of ink into water, the molecules of ink have more space available. They spread. जेव्हा तुम्हाला शाईचा एक थेंब दिला जातो तेव्हा त्या शाईचे पार्टिकल्स त्या ड्रॉप पुरते, त्यानं सांगितलं असते त्या ड्रॉप मध्येच राहायचं, इकडे तिकडे पसरायचं नाही. मी तुम्हाला ड्रॉपच दिलाय समजा इंकचा, आणि जेव्हा तुम्ही त्या इंकच्या ड्रॉपला पाण्यामध्ये टाकता त्या इंकच्या पार्टिकल्स दिसते, अरे पसरायला वाव आहे, रँडमनेस वाढू शकतोय, म्हणून तुम्हाला काही प्रयत्न करायला लागत नाही. तुम्ही इंकचा ड्रॉप घ्या, पाण्यात टाका, आपोआप सगळं पाणी निळं. का बाबा असं झालं? का झालं सांगा? कारण इंकच्या मॉलिक्युल्सना ड्रॉपमध्ये असताना रँडमनेस कमी होता, पाण्यात टाकल्यानंतर त्यांचा रँडमनेस वाढला. मग मी असं म्हणेन, ज्या डिरेक्शन मध्ये गेल्यानंतर प्रोसेस रँडमनेस वाढतो त्या डिरेक्शन मध्ये प्रोसेस काय होऊ शकते? स्पॉन्टेनियस. डेल्टा एच निगेटिव्ह असला तरी पॉझिटिव्ह असला तरी असू शकते. मग आता आपल्याकडे क्रायटेरिया फक्त डेल्टा एचचा आहे काय? नाही, आपल्याकडे नवीन एक क्रायटेरिया आला. कुठला? जर प्रोसेस becomes spontaneous in that direction which gives it more randomness. ज्या दिशेमध्ये प्रोसेस गेल्यानंतर रँडमनेस विस्कळीतपणा वाढणार आहे त्या डिरेक्शन मध्ये प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते. कळालंय का बघा? ओके. आता मी इथं काही एक्झाम्पल्स दिले बघा. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. या आईस सॉलिड स्टेटमध्ये आहे,
वॉटर लिक्विड स्टेटमध्ये डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे, प्रोसेस स्पॉन्टेनियस होती. डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे. आता तुम्ही सॉलिडला लिक्विडमध्ये कन्वर्ट करताय, डेल्टा एच काय पॉझिटिव्ह आहे, पण तरीही प्रोसेस स्पॉन्टेनियसली होते. का होती बघा? सॉलिड, कर्सरकडे बघा, सॉलिड लिक्विड, सॉलिड लिक्विड. सॉलिडकडून लिक्विडकडे जाताना सॉलिडपेक्षा लिक्विडची स्टेट काय, मोर फ्रीडमवाली आहे, रॅन्डमनेस वाढतोय, म्हणून स्पॉन्टेनियसली झाली. मग डेल्टा एच हा क्रायटेरिया वापरला का तुम्ही इथं? मग डेल्टा एच तर पॉझिटिव्ह व्हायला नाही पाहिजे स्पॉन्टेनियस, पण होतीये. का होतीये? कारण रॅन्डमनेस वाढतोय. इथं बघा, N2O4 गॅस, NO2 गॅस, म्हणजे हा जो गॅस आहे तो कन्वर्ट केला नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये, ह्याचा डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे, तरीही रिॲक्शन स्पॉन्टेनियसली झाली. का झाली बरं? इथं 1 मोल ऑफ गॅस, 2 मोल्स ऑफ गॅस, म्हणजे इथं रॅन्डमनेस वाढला की नाही क्वांटिटी वाईज. एका मोलला रॅन्डमनेस होता, इथं 2 मोलला रॅन्डमनेस मिळाला आहे की नाही? म्हणजे रॅन्डमनेस वाढला की नाही सांगा मला. मग ज्या डिरेक्शनमध्ये रॅन्डमनेस वाढतो त्या डिरेक्शनमध्ये प्रोसेस काय असू शकते? स्पॉन्टेनियस असू शकते. सोडियम क्लोराईड वॉटरमध्ये ॲड केला, सोल्युशन बनवलं, डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे, तरीही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. का? सोडियम क्लोराईड सॉलिड स्टेटमध्ये, सोडियम आयन क्लोराईड आयन इलेक्ट्रोस्टॅटिकली एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, आयनिक बॉन्ड आहे. सोडियम आयन क्लोराईड आयन सॉलिड स्टेटमध्ये असताना ऑर्डरली अरेंजमेंट आहेत, हलू देत नाही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयनिक बॉन्ड त्यांना, पण पाण्यात टाकलं सॉल्व्हेशन होतंय. सोडियम आयन आणि क्लोराईड आयन फ्री होतात. आता फ्रीडम मिळालं की मग रॅन्डमनेस वाढतो. आपल्या देशाकडे बघा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोक कसे वागतायत. वाढलाय की नाही अनाचार, वाढलाय की नाही रॅन्डमनेस, वाढलाय की नाही? कारण स्वातंत्र्याची किंमत नाही. ओके, मग जेवढे आयन फ्री झाले तेवढा रॅन्डमनेस काय झाला, वाढला. मग ज्या डिरेक्शनमध्ये रॅन्डमनेस वाढतो त्या डिरेक्शनमध्ये पण प्रोसेस काय असते? स्पॉन्टेनियस असते. काय शिकलात बाळांनो? इफ अ प्रोसेस, समजा एका प्रोसेसला एका डिरेक्शनमध्ये ती स्पॉन्टेनियस असेल तर काय काय असू शकते? डेल्टा एच निगेटिव्ह असेल म्हणून ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते, किंवा त्या प्रोसेसमध्ये रॅन्डमनेस वाढत असेल म्हणून ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते. म्हणजे आत्ता तरी आपण असं म्हणू शकतो, डेल्टा एच निगेटिव्ह होत असेल तर प्रोसेस स्पॉन्टेनियस होईल, किंवा रॅन्डमनेस वाढत असेल तर प्रोसेस स्पॉन्टेनियस होईल. मग आता मी रॅन्डमनेस विस्कळीतपणा एवढं म्हणायला लागलोय, अजून एंट्रॉपी हा शब्दच वापरला नाही आहे मी, होय की नाही? हा रॅन्डमनेस ज्या क्वांटिटीच्या स्वरूपात मोजतात, हा रॅन्डमनेस मोजण्यासाठी ज्या क्वांटिटीचा उपयोग होतो त्याला म्हणायचं एंट्रॉपी. वापरला बघा शब्द. मेजर ऑफ रॅन्डमनेस इज एंट्रॉपी. एंट्रॉपी म्हणजे काय मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगणारच आहे, पण आज काय कळायला पाहिजे? डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते, आणि रॅन्डमनेस वाढत असेल तर ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते. ज्या दिशेमध्ये गेल्यानंतर डेल्टा एच निगेटिव्ह होतो ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते, किंवा ज्या दिशेमध्ये गेल्यानंतर रॅन्डमनेस वाढणार आहे त्या दिशेमध्ये प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते. आणि हा रॅन्डमनेस मोजणं म्हणजे एंट्रॉपी. ओके, लेक्चर अत्यंत महत्वाचं आहे. कळालं नाही मला फोन करा, सर पुन्हा शिकवा. आय विल. मला फोनवरनं शंका विचारा, पर्सनल व्हॉट्सअप मेसेज करा, आय विल. मी तुम्हाला फोन करून समजावून सांगेन. खूप महत्वाची लेक्चर्स आहेत, 1 2 3. पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं. आता याच्यानंतर एंट्रॉपी चेंजवरचं 4थं, गिब्स फ्री एनर्जीचं 5वं, अजून 3 ते 4 लेक्चर्स आहेत. थर्मोडायनॅमिक्स फिनिश, ऑक्सिजन फॅमिली संपलेली आहे, केमिकल इक्विलिब्रियम संपलेला आहे, थर्मोडायनॅमिक्स संपलं, त्याचे 20-25 न्यूमेरिकल्स घेईन मी. ऑलरेडी झालेले आहेत आपले काही. आणि त्यानंतर मग मी जाईन आयनिक इक्विलिब्रिया, 12वीचं नवीन चॅप्टर नेक्स्ट वीकमध्ये निश्चित सुरू होणार. लक्ष देऊन ऐका लेक्चर, कंटाळा करू नका. थँक्यू.